नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, राज्य मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतलेला दिसून येत आहे। मित्रांनो, तो निर्णय काय आहे, शेतकऱ्यांना कशा प्रकारे फायदा होणार आहे आणि कोणकोणते शेतकरी या सवलतीमध्ये किंवा या निर्णयामध्ये सामील होणार आहेत तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। मंगळवारी झालेल्या बैठकीत आपत्तीग्रस्तांना गृह कर्जात सवलत तसेच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना कर्ज सवलती जाहीर करण्यात आल्या। यासोबतच कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र वीज कंपनी स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे। आपत्तीग्रस्तांसाठी 165 कोटींचा निधी राज्यात महाराष्ट्र प्रतिसाद क्षम विकास कार्यक्रम अंतर्गत महाराष्ट्र रिजिलन्स फायनान्सिंग प्रोग्राम या नव्या उपक्रमाला मंजुरी देण्यात आली आहे। या माध्यमातून जागतिक बँकेकडून मिळणाऱ्या 165 कोटी रुपयांच्या निधीतून आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत दिली जाणार आहे। गृह कर्ज आणि उद्योगांना सवलती आपत्तीग्रस्त नागरिकांना गृह कर्जात सवलत देण्यात येणार असून प्रभावित भागातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांनाही कर्ज सुलभतेचा लाभ मिळणार आहे। याशिवाय विमा संरक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या सुमारे 1,80,574 शेतकऱ्यांना 128 कोटी 65 लाख रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली। या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगार, महिला, उद्योजक, बांधकाम क्षेत्रातील कामगार आणि इतर लघु व्यावसायिक घटकांनाही आर्थिक मदत दिली जाणार आहे। नैसर्गिक आपत्ती जसे की पूर, उष्णतेची लाट किंवा चक्रीवादळ यामुळे प्रभावित झालेल्यांना वित्तीय सहाय्य देण्यासाठी विशेष अंमलबजावणी गट स्थापन केला जाणार आहे। राज्य प्रशासनात तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी नवीन इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यासाठी 77 नवीन पदे निर्माण करण्यात येणार आहेत। तसेच विविध शासकीय कार्यालयांतील IT कामकाजासाठी 427 पदांचा स्वतंत्र संवर्ग तयार केला जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, कृषी क्षेत्राला सक्षम करण्यासाठी वीज वितरण व्यवस्थेत मोठा बदल करण्यात येणार आहे। महावितरणाच्या पुनर्रचनेनंतर कृषी आणि बिगर कृषी ग्राहकांसाठी स्वतंत्र कंपन्या स्थापन केल्या जातील। MSEB सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड ही कंपनी कृषी ग्राहकांना वीज पुरवठा करेल, तर महावितरण औद्योगिक, व्यावसायिक आणि घरगुती ग्राहकांना सेवा देईल।